माझं नाव वामन धोंडू कदम, ऐनावरे, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. मी एक सामान्य घरातील एक शेतकरी आहे आणि आम्ही एकत्र सगळे काम करत असतो. जवळजवळ एक 40 ते 50 लोकांचं एक कुटुंब आहे आणि आमची जमीन आहे साधारण एक 40 गुंठ्याच्या वरती आसपास. आणि आम्ही एक 40 कलमं लावलेली आहेत. हापूस हापूस जात आहे त्या कलमांची. काही आणि काजू कलमं आहेत, वेंगुर्ला 4. हे साधारण एक 15 वर्ष झालीत आंबा कलमांना आणि त्याला उत्पादन पण चांगलं येते. कारण एक कुटुंब जर पावसाळ्याचं झालं तर साधारण एक कलम आपल्याला चांगलं उत्पादन देऊ शकते. तर त्याची मेहनत घ्यायला लागते. खड्डा आपण साधारण लागवड करायची झाली तर जूनच्या सुरुवातीला 3 बाय 3चा खड्डा, म्हणजे 1 मीटर बाय 1 मीटर या अंतरावरती खड्डा काढायला लागतं. 1 मीटरचा खड्डा आणि 10 मीटर अंतरावरती 33 फूट एक दुसरं कलम. असं एकूण जर आपल्याला जर लागवड करायची झाली, आता मी 40 एकरमध्ये आम्ही सगळ्यांनी लागवड केलेली आहे. 40 कलमं बसलेली आहेत आणि गेले 15 वर्ष ह्या झाडांची आम्ही निगा करतोय आणि आमचं उत्पादन पण त्याला चांगलं येते. काजू कलमांचं पण उत्पादन चांगलं येते. आंब्याचं साधारण एका झाडाला साधारण एक 500 फळं हे लागू शकतात. जर मेहनत जर आपण चांगली घेतली तर 500 फळं एका झाडाला लागू शकतात. पण त्याच्यावरती जर आपण खतं औषधं वेळेवर जर आपण जर फवारणी केली, की खतं वेळेवर घातली तर डेफिनेट म्हणजे त्याचं उत्पादन कलमांचं चांगलं येऊ शकते. आणि आता हल्ली जे मार्केट आहे कलमांचं, ते साधारण आता जे चाललेलं आहे सुरुवातीला, म्हणजे मार्च नंतर एप्रिलच्या 15 तारखेपासून जो मार्केट मिळालेला आहे याला शेतकऱ्याला, तो साधारण एक 1800 रुपये डझन, 1500 रुपये डझन, आता तो 1200 रुपये डझन येतो. ज्या वेळेला शेतकरी सुरुवातीचा जो आंबा काढतो तो साधारण एक 1800 ते 2000 पर्यंत डझननी जातं आंबा. म्हणजे शेतकऱ्याला ते चांगल्या पद्धतीनं त्याचं कुटुंब जगू शकते. पण मेहनत चांगली घ्यायला लागते कलमांची. काजूचं पण तसंच आहे. काजूचं एक झाड साधारण आपल्याला 4थ्या वर्षाला ते 5व्या वर्षाला एक 5 ते 6 किलो बी देते. पण त्यावेळेला त्याचं वय 10 वर्ष जातं, त्यावेळेला 15 किलो एक काजू म्हणजे एक झाड काजूचं देऊ शकतं. आणि त्याची किंमत आज बाजारामध्ये आज जर ते आपण प्रोसेसिंग करायला गेलो काजूला, तर त्याची साधारण आपल्याला 1 किलो पासून 250 1 किलो पासून 250 नेकेड बी मिळते, काजू बी साधारण. आणि त्याचे रेट आता 1000 रुपये किलो आहे. 1000 रुपयाचं धरलं तर अगदी शेतकऱ्याला चांगला रेट मिळतोय. आणि ओली काजू जर शेतकऱ्यांना म्हणजे आम्ही विकले काजूची बी, तर साधारण ती एका किलोमध्ये साधारण 140 बी एका किलोमध्ये येते. आणि 200 रुपयाला आपण 100 बी ओली अशी म्हणजे देतो आम्ही. त्याच्यामुळे त्याचंही उत्पादन आम्हाला चांगलं मिळते. आणि जर आपल्याला सुखी कुटुंब व्हायचं असेल तर शेतीशिवाय पर्याय नाहीये. प्रत्येक शेतकऱ्यांनी आमचा आदर्श घ्यायला पाहिजे, की आम्ही जे शेतामध्ये फवारण्या करतो, खतं घालतो वेळेवरती, मोहर आल्यानंतर जी निगा घ्यायला लागते, ती निगा जर शेतकऱ्यांनी घेतली, फवारण्या व्यवस्थित घेतल्या आणि कृषी खात्याचा जर सल्ला घेतला आणि त्यांनी जर शेतकऱ्यांनी आमच्यासारखे जर शेतकरी तयार झाले, तर ह्या महाराष्ट्रामध्ये किंवा तालुक्यामध्ये असे सदन शेतकरी चांगले होऊ शकतात आणि त्यांचं चांगलं उत्पन्न काढून एक कुटुंब चांगलं जगू शकतं, असं मी तुम्हाला आज इथे सांगू शकतो.